हो खरं, टू नेशन थेअरी त्यांनीच आणली. टू नेशन थेअरी ही जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसनीच आणली. टू नेशन थेअरीचे जनक कोण होते? कोण होते? आम्ही नावं घेतली की लगेच त्यांच्या बुडाला आग लागेल. ज्यांना तुम्ही सावरकरांचं नाव घेऊन आयडिओलॉजिकली आयडिओलॉग समजता ना, टू नेशन थेअरी त्यांनी आणली. म्हणजे शेवटच्या थेंबापर्यंत मी हे पार्टिशन होऊ देणार नाही असा म्हणणारा माणूस म्हणजे महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी. 42च्या आंदोलनाला विरोध करणारे तुम्ही त्यांना काय माहित काँग्रेस आणि मोहनदास करमचंद गांधी आणि नेहरू या पापाचे, म्हणजे या पापामधले भागीदार आहात तुम्ही. ब्रिटिशांना सहकार्य करणारे तुम्ही काय, तुम्हाला काय माहिती इतिहास? निवडणूक आयोगाने जे पत्र काढले हास्यास्पद आहे, हास्यास्पद. आणि मला खरोखर कौतुक आहे इलेक्शन कमिशनचं, जे या देशामध्ये अशक्य आहे. म्हणजे सवर्ण हिंदू, दलित, शूद्र, मुसलमान, जैन हे सगळे एका घरात राहायला आले. सगळे म्हणजे मिश्रा, दुबे, म्हणजे यादव, सिन्हा, खान, अनवर, शेख सगळे एका घरात. काय इलेक्शन कमिशन भारताचं प्रतिनिधित्व करते. भारताचा खरा नकाशा त्याने इलेक्शनच्या यादीत दाखवला. एका घरात 147 लोक, एका घरात 80 लोक. ज्या घरामध्ये 4 माणसं झोपू शकत नाही अशा घरामध्ये 80 लोक झोपायला. आणि अजूनही परत एकदा याचं सांगतो की जेव्हा सुप्रीम कोर्टाने कायदा केला की इलेक्शन कमिशनर नेमताना पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे सदस्य असतील, तेव्हाच सत्ताधाऱ्यांना कळलं आपल्या हातातनं हा गेम जाईल. आणि म्हणून हा कायदा त्यांनी लोकसभेत नेला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्या कमिटीतनं बाहेर काढलं. आणि कमिटीमध्ये 2 मंत्री, म्हणजे प्रधानमंत्री आणि अजून एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेते असतील. म्हणजे 2:1 मध्ये हा. आणि जे पहिले आयुक्त आले राजीव, त्यांच्या काळातले हे घोटाळे आहेत. पक्षांतरबंदी कायदा एवढा मजबूत असताना पक्षांतराला मान्यता देणारे इलेक्शन कमिशन आहे. महाराष्ट्रामध्ये जो राजकीय घोटाळा झाला, तो जर राजकीय घोटाळा वरदस्त आणि जर कोणाच्या पंखाखाली झाला तो इलेक्शन कमिशनच्या पंखाखाली झाला. आणि त्यामुळे लोकशाहीचा खून जो केला गेलाय, लोकशाहीचा जो खून होतोय, त्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? तर त्याला सर्वस्वी जबाबदार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. ज्या किल्ले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला 1950 साली संविधानाच्या माध्यमातून सहाय्यक ठरवलं. मला आजही आठवतं, सेशन जेव्हा पहिल्यांदा झाले तेव्हा सेशननी सगळ्या मोठ्या लोकांना पत्र लिहिलं की तुमचा पीए हा सरकारी नोकर नसावा. मला आजही आठवतं की तेव्हा पवार साहेबांनी सगळे पीए बाजूला केले निवडणुकीच्या प्रचाराच्या ह्याच्यातनं. आणि तेव्हा मला त्यांच्याबरोबर एक साधारण 76 दिवस त्यांचा सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते कारण एकच की सेशननी सांगितलं सरकारी नोकर तुम्हाला नेता येणार नाही. हिमातनीचा खरा अर्थ काय आहे जरा डिक्शनरी उघडून बघा आणि समजून सांगा लोकांना. न बदलणार. जर हिंदू धर्माच्या चालीरीती बदलल्याच नसत्या तर या आमच्या आशा ते इथे बसलेल्या दिसल्या नसत्या. त्यांना पलीकडच्या बाजूला बसावं लागलं असतं. आमच्यातलं एकही जण हा पण नाही, हा पण नाही, मी पण नाही, हाय पण नाही आणि हा पण नाही, आम्ही सगळे क्षुद्र, आम्ही समाजाच्या बाहेरच राहिलो असतो. समाज व्यवस्था इव्हॉल्व्ह झाली पाहिजे, समाज व्यवस्था बदलली पाहिजे. आणि म्हणून या हिंदू धर्मात वासुदैव कुटुंबकम म्हटलं गेलं. आणि ज्यांनी ज्यांनी बदल अपेक्षित ठेवले, जे जे बदलाच्या बाजूनी बोलले, जे जे इथल्या कर्मकांडाच्या विरोधात उभे राहिले, त्यांना तुम्ही छळलत, मारलत. तुम्ही दाभोळकरांना का मारलत? पानसरेंना का मारलत? कलबुर्गीला का मारलत? गौरी लंकेशला का मारलत? आहेत उत्तर तुमच्याकडे? म्हणणारे कोण होते? बरोबर अशामध्येच तुमच्या संघटनांची नावं कशी येतात. पुण्यामध्ये पत्रकार तुम्ही एक परिषद घेता, त्या परिषदेचं नाव देता संविधान का बदलू नये.
आणि खाली नाव कोणाचं असतं? तुमच्या समर्थकांचं, तुमच्या पक्षाच्या, तुमच्या विचारांच्या समर्थकांचं. तुम्ही संविधान पण बदलायला नाही गेलं आणि तुम्ही आम्हाला विचारला मंडळ यात्रा काढण्याची गरज काय? अरे छोट्या समाजाला वेगळ्या मार्गावर नेणं खूप सोपं असतं. त्यांची मन भ्रष्ट करणं खूप सोपं असतं. आणि म्हणून कार्ल मार्क्सने लिहून ठेवलंय की धर्म ही आफूची गोळी आहे, जात ही आपूची गोळी आहे. जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायचं. मांसाहार विरुद्ध शाकाहार. 15 ऑगस्टला कोणी काय खावं हे सरकार ठरवणार. माझ्याकडनं लिहून घ्या, पुढच्या 15 ऑगस्टला पूर्ण महाराष्ट्रात मांसाहार बंदी आलेली असेल. अरे ज्या देशामध्ये 80% माणसं आजही मांसाहार करतात, तिथे जबरदस्ती कशाला की तुम्ही हे मांसाहार करायचं नाही 15 ऑगस्टला, अमक्या दिवशी कमायचं करायचं नाही, तमक्या दिवशी करायचं नाही. अरे ज्याला जे खायचंय खाऊ द्या. ज्याला आलू वरण भात, आळूची भाजी, आळूचं फतफत खायचं असेल ते खावं. आम्ही काय ना म्हणतो कोणाला. ज्याला मटण खायचंय त्याने मटण खावं. ज्याला मेथीची भाजी खायची आहे त्याने मेथीची भाजी खावी. भारताची खाद्य संस्कृतीचा इतिहास बघा काय. जा वाचा, वेद वाचा, पुराण वाचा, त्याच्यात झालेली लग्न वाचा आणि त्याच्यात वाचून सांगा आम्हाला त्याच्यात काय काय लिहिलंय, कशा कशाचे बली दिलेले आहेत. मी हे ते बोल सांगितलं तर नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. पण सगळे वेद वाचा, सगळे उपनिषद वाचा आणि सांगा आम्हाला बळी कोणाचे दिले होते आणि कोण बळी देत होते. ही खाद्य संस्कृती बदलण्याचा कार्यक्रम कशाला घेताय हातात? झालं जाती वाटून झाल्या, भाषा वाटून झाल्या, प्रांत वाटून झाले, धर्म वाटून झाले, आता खाद्यावर आले. पवार नेहमीच सभेत म्हणतात किंवा पक्षविलीन होणार. शरद पवार साहेब तर बोलताना म्हणतात बाबा की बीजेपी बरोबर जे आहेत त्यांच्याबरोबर जाणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मी कसं देणार? मी काय शरद पवारांपेक्षा मोठा नाही. आणि जो मी शरद पवारांना जे काही ओळखतो, मी आज 40 वर्ष त्यांच्याबरोबर आहे. मी भलेही त्यांच्या रक्ताचा नाता नाहीये माझं, पण त्यांच्या विचारांचं नक्कीच नातं आहे माझं. पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व गेले 60 वर्ष करत आहेत. कोण 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 ज्ञानेश कुमार जे मुख्य चुनाव निवडणूक आयुक्त आहेत, त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की राहुल गांधी रोड चोरीचे जे आरोप लावलेले आहेत त्यांना हलफनामा द्यावा लागेल, 7 दिवसाच्या त्याची माफी मागावी लागेल. असा कुठलाही कायदा नाही. तुम्ही परत माझ्या ट्विटरवर जा. ट्विटरवरती मी करण थापर आणि ओपी रावत, ओमप्रकाश रावत यांची मुलाखत टाकलेली आहे. ती मुलाखत ऐका आणि ते ओपी रावत काय म्हणतात एवढं ऐका. हे काय ते जे कोण आहे काय मला माहित नाही यांचं नाव काय. ते कायद्याच्या वरती नाहीत ना. तुमच्या कायद्यामध्ये लिहिलंय की हलफनामा इज मॅन्डेटरी, इट इज नॉट कंपल्सरी. युअर मॅन्डेटरी असतो, यू कॅनॉट फोर्स एनीबडी. होने वाला है तो हमारे मंदिर की काकड़ आरती बंदी होने वाली है, हमारे मंदिर में होने वाली शेजारती बंद होने वाली है, हमारे गांव गांव में युगों से चल रहे सत्संग बंद होने वाले हैं. हम निकले थे एक बोंगा बंद करने के लिए आजान का, परिणाम क्या हुआ है? इसलिए मैं हमेशा कहता हूं, मैं निकला था एक घर जलाने, मुझे पता ही नहीं चला गाव जल गया. तो आम्ही बोलतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जातात. आमचा साधा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्या करणारा लावणारे कोण होते? बसवेश्वरांना छळणारे कोण होते? तुकाराम महाराज छानांना छळणारे कोण होते? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ द्यायचा नाही हा निर्णय कोणी घेतला होता? छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्याचा निर्णय आणि त्यांचा खून करण्याचा कट कोणी रचला? आणि कोणाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं ते कोण होते? कर्मकांडाला विरोध केला आणि जात व्यवस्था नष्ट झाली पाहिजे ही भूमिका घेणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीमाईला मारण्याचा कट करणारे कोण होते? शाहू महाराजांना छळणारे कोण कट रचणारे कोण होते?
पुरोगामी आगरकरांना, जे जातीने ब्राह्मण होते पण प्रचंड पुरोगामी कर्मकांडाच्या विरोधात होते, त्या आगरकरांना छळणारे कोण होते? अरे ज्या डॉक्टर बाबासाहेबांना तुम्ही वर्गातच बसू दिलं नाही, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, ते कोण होते? आणि त्यांच्यावरती आम्ही बोट ठेवल्यावर तुम्हाला राग येतो? आम्ही की आम्ही सनातनी नाही. तुम्ही विचार करा, जामनेरमध्ये केवळ हॉटेलमध्ये एक मुलगा आणि मुलगी चहा पीत बसली होती म्हणून त्या पोराला उचलून नेला, रस्त्यात मारला, घरी मारला, आणि बिचाऱ्याच्या आईनी त्याला पाणी पाजता माजता त्या पोराने जीव सोडला. ही महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे. लाजा वाटत नाही आपल्याला? कुठे चालला होता पण? दलित समाजाच्या पोरांना मारायचं, मुसलमान समाजातल्या पोरांना मारायचं, छोट्या छोट्या समाजातल्या पोरांना मारायचं, काय लावलंय काय तुम्ही? आंदोलन करणाऱ्या एखाद्या बिचारी पोरं आंदोलन करतात, त्यांच्या पार्श्वभागावर लाथा मारता अमेरिकन स्टाईल सारख्या, असं रॅम्बो सारख्या, असं ट्रिपल सायकल मारून ठाप लाथ. अरे काय चालवलंय काय? आणि मग सांगायचं नाही ते पोरं रॉकेल होतच होती. अरे काय, दाखवा मला रॉकेलचं एखादं दृश्य. अरे काय स्टाईल ती त्या इन्स्पेक्टरची. त्याला जर बॉलिवूड मधला फायटर म्हणूनच घेतला पाहिजे. कोणी असो, डीवायएसपी असो नाही ते एसपी असो, ही काय पद्धत आहे काय? दादा भुसे आणि छगन भुजबळ दोन्ही दावा करतायत. गिरीश महाजनांनी आज नवीन स्टेटमेंट दिलं की मी पालकमंत्री होणार आहे. नाशिक असं आहे, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो. मी काय मंत्रिमंडळात नाही, मी काय सत्ताधारी पक्षामध्ये नाही, त्यामुळे कोणी व्हावं, कोणाला करावं हा काय आमचा प्रश्न येत नाही. त्यांच्यात आपापसात एकदम लुटूपुटीची लढाई चालूच असते. दररोजच 24 तास ती चालू असते. कधी रायगडमध्ये चालू असते, कधी इथे चालू असते, सगळीकडे चालू आहे. आपण कशाला बोलावं? त्याच्यात जनता मजा बघते ना. तर लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून ही योजना, लाडका नातू, लाडका सासरा, लाडकी सासू, असं काय आणतात का बघा. अजून काय असेल तर मला माहित नाही बाबा. तर ही जी मंडल यात्रा आहे बहुजनांना जागी करण्यासाठी युवा पिढीसाठी काय ठोस नेतृत्व आहे? आमचं नेतृत्वच युवा आहे. नाही, पण तुम्ही नुसतं भाषणबाजी किंवा आहे पण प्रत्यक्ष सरकारच्या विरोधामध्ये काय करणार? सरकारच्या विरोधातलीच आमची भूमिका आहे ना. आहे, पण युवा वर्गासाठी काय आहे? अहो, युवा वर्गासाठी युवा वर्ग नशेकडे चाललेला आहे. नशा 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 नशेवरती बंदी, त्यांच्या जाताना मग नश तुमचं नेतृत्व कुठे कमी पडते? नशे थांबवण्याचं काम आमचं आहे की सरकारचं आहे? मग सरकारच्या विरोधात तुम्ही काय मग सरकारच्या विरोधात आहोत म्हणून तर मी इथपर्यंत आलोय ना, नाही तर आलोच नसतो. नशा वाढण्याला विरोधी पक्ष कारणीभूत असतात की सत्ताधारी असतात? तर त्यावेळेस तुमचं कुठे लक्ष असते? आता समजा वोट चोरी पकडल्या अहो, गेली, तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो तुम्हाला. चोरी पकडल्या गेली म्हणून तुम्ही विरोध अहो, करताय. तुम्हाला माहित, त्याचं सरळ सुरू अहो तुम्हाला, जे चोर पकडल्यानंतरच कळतो ना चोरी केली आहे. तुमचं मंगळसूत्र चोरणारा जेव्हा पकडले जाईल तेव्हाच कळेल ना याने मंगळसूत्र चोरलं. स्वप्नात थोडी येतो. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. तुम्हाला एमडी माहितीये का? एमडी हा अतिशय घाणेरडा अंमली पदार्थ आहे. हा पदार्थ हा नार्कोटिक्सच्या केसमध्ये नव्हता. हा तुमच्यासमोर बसलेला जितेंद्र आव्हाड आहे ना, हा 1 किलो एमडी विधानसभेत घेऊन गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासमोर ठेवलं. त्यांना सांगितलं की तरुण पिढी सर्वात जास्त बर्बाद होते ती कुठल्याही द्रव्यामुळे नाही, कुठल्याही पदार्थांमुळे नाही, या एमडीमुळे होते. त्याला ताबडतोब नार्कोटिक्समध्ये सामील करा. आणि मी अभिनंदन करीन त्या मुख्यमंत्र्यांचं की त्यांनी लगेच काय अनाऊन्स केलं की हा आम्ही उद्यापासून, तेव्हा आमचं आम्ही काम करत असतो. तुमचं लक्ष नसतं त्याला मी काही करू शकत नाही. मी जितेंद्र आव्हाड आहे. आणि विधानसभेत एखादं केलं की त्याला क्वेश्चन नसतो. तुम्ही काही बोला विधानसभेत, काही करा, कृत्य करा, तुम्हाला कोर्ट ऑफ लॉ मध्ये तुम्हाला विचारता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही मला विचारू शकत नाही. सोर्स कॅनॉट बी रिव्हील्ड. ही यात्रा नागपूरपासून सुरू झाली तर शेवट याच्यावर सांगा. माझे संपले प्रश्न उत्तर.
आगामी नाही निवडणुकीसाठी आव्हाड साहेब काय आता हे सांगा युती आरोप मान्य करत नाही. स्टेटमेंट येण्याची शक्यता आहे का? मला हे तुम्ही मला सांग, तुम्ही मला सांगताय, मी काय ऐकलं नाही ते कुठे बोललेत काय बोलले. समाज के आरक्षण को जो कमजोर करने की कोशिश की गई तो आपके नेतृत्व में समाज को नया विश्वास कैसे दिलाएगा? तो इसके लिए तो यात्रा है। यात्रा क्यों है? अरे हम तो छोटे छोटे समाजों को ये याद दिलाना चाहते कि भाई, त्यामुळे मंडळ जी यात्रा ही खरी तर बहुजनांना जाग करण्याची यात्रा आहे। 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बहुजनांना येऊच द्यायचं नाही, छोट्या छोट्या समाजांना जे प्रतिनिधित्व मिळतं ते मिळू द्यायचं नाही, म्हणून सुप्रीम कोर्टात तुम्ही माणसं पाठवली। ओबीसीचं आरक्षण रद्द व्हावं यासाठी तुम्ही माणसं पाठवली, आणि आता सांगता की ओबीसी हा आमचा डीएनए। तुमचा डीएनए जातीवादी आहे, तुमचा डीएनए मनुवादी आहे, आणि त्याच्या विरोधात आहोत आम्ही, आणि त्यासाठी मंडळ यात्रा निघाली। रूट सांगा ना इकडला नागपूर. तो मला एवढा तो सांगेल। दुसरं, या देशामध्ये जी वोट चोरी झालेली आहे, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आज एक पत्रक काढलंय इलेक्शन कमिशनने, राहुल गांधींनी विचारलेले एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत, ते पळतायत। म्हणजे चोर चोरी केल्यावर कसा पळतो पोलिसांपासून, कधी ह्या गावात जाऊन लपतो, कधी त्या गावात जाऊन लपतो, तसं इलेक्शन कमिशन लपतंय। महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्यानंतर वाढलेलं मतदान, म्हणजे लोकसभेचं निवडणुका झाल्यानंतर वाढलेलं मतदान, आणि मतदानाच्या दिवशी 5 वाजल्यानंतर वाढलेली मतदानाची टक्केवारी, याच्याबद्दल मी 30 नोव्हेंबर 2024 ला संशय व्यक्त केला। 30 नोव्हेंबर 2024 माझं युट्यूब मध्ये आहे, युट्यूब उघडा, किंवा माझं मी ट्विटरवर पण टाकलाय माझा व्हिडिओ, तोही उघडा, 4-5 दिवसा 6 दिवसापूर्वी वगैरे टाकला असेल। आम्ही आज नाही बोलत, माझं कमीत कमी त्याच्यानंतर 20 वेळा ह्याच्यावर बोलणं झालंय की महाराष्ट्राची निवडणूक ही तुम्ही फसवून, लोकांना येड्यात काढून, सगळी व्यवस्था ताब्यात ठेवून तुम्ही मॅनेज केलेली निवडणूक आहे। सत्यानाश जर या देशात कोणी केला असेल तो निवडणूक आयोगाने केला, आणि जर शेड्यूल 10 आणि बक्षंतर बांधी कायदा राहिला नाही तर 3000 कोटी मधल्या या देशातल्या कुठल्याही राज्याचं सरकार तुम्ही पलटवू शकता। आणि माझी अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यात सुमोठं लक्ष घालावं। सर्वोच्च न्यायालयासमोर लोकशाहीचं प्रेत पडलेलं आहे, प्रेत। त्याच्यात प्राण फुंकायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाने पावलं उचलायलाच पाहिजे। तर एनसीईआरटीच्या ज्या अभ्यासक्रमात भारत आणि पाकिस्तानला डिवाइड बाबतीतली मी 96 ची निवडणूक सांगतोय, 96-97 ची। तेव्हा अकोल्यात पण मी आलो होतो, आणि तेव्हा इथे एक नेते होते चौधरी, काय त्यांचं नाव, बबनराव चौधरी, आम्ही त्यांच्या घरी उतरलो होतो। ते सगळी सेशनची करामत होती। शरद पवारांसारख्या लीडरलाही सांगण्यात आलं होतं की तुमच्या बरोबर सरकारी कर्मचारी फिरता कामा नाही, इथे तर सरकारी विमान, सरकारी योजना एकीकडे उघडायची आणि दुसरीकडे निवडणुकीचा प्रचार करायचा, आणि त्याला मान्यता निवडणूक आयोग देतो। हे निवडणूक आयोगाची स्वायत्तता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने सर्वात मोठी होती। त्यांचं म्हणणं होतं की 5 वर्षानंतरचं परिवर्तन करणारं जे यंत्रणा आहे ही लोकशाही वाचवणारी यंत्रणा आहे, कारण का लोकांच्या मनातलं जे आहे ते 5 वर्षांनी मतांच्या रूपाने येणार आहे। त्याचा सत्यानाश करून टाकला। आणि भारताच्या इतिहासातला पैशाचा स्कॅम होतो, हा स्कॅम होतो, तो स्कॅम होता, पण हा जो स्कॅम आहे त्याच्यात पूर्ण राजकीय व्यवस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही उद्ध्वस्त होते, याची आम्हाला खंत आहे। आणि मी राहुल गांधींचं अभिनंदन करतो की त्यांनी हवेत बाण नाही मारले, त्यांनी माधवपुराचं उदाहरण देऊन दाखवून दिलं। 76 लाख मतं वाढतात महाराष्ट्रात 4 महिन्यामध्ये, पूर्ण 5 वर्षामध्ये नाही वाढले ते 76 लाख मतं 4-5 महिन्यात वाढतात। 5 वाजताची टक्केवारी 15% वाढते। अरे काय मजाक आहे काय?
मी बोलत होतो तोपर्यंत कुठे लक्ष जात नव्हतं. मला ह्याचं दुःख नाही आहे, पण कमीत कमी आम्ही कन्सिस्टंट होतो. आम्ही आज बोलत नाही, 30 नोव्हेंबर 2024 ला बोललोय. त्यामुळे तुम्ही आज आम्हाला सांगू नका की आज बोलताय तुम्ही. आम्ही तेव्हाही बोलत होतो की तुम्ही चोर आहात आणि चोरांचे सरदार होऊन तुम्ही हे सरकार चालवतात. आरक्षण शरद पवार यांनी त्यांना अजून इतिहास भूगोल माहीत नसलेली माणसं असतात, त्यांच्याबद्दल मी फार चर्चा करतो. त्यांना विचारा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ते आरक्षण कधी आणलं, कर्पुरी ठाकूर यांनी आरक्षण कधी आणलं, बद्री प्रसाद मंडळ यांचा इतिहास काय आहे. 89 ला हे आलं तेव्हा कोणी राजीनामे दिले, आरक्षणाला विरोध कोणी केला, कमंडल यात्रा कोणी काढली. काय असतं, बोलका पोपट असलं की मग ते बोलावं लागतं. हे मतांची चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे. इलेक्शन कमिशनच्या मदतीने आलेलं सरकार आहे. आणि हा प्रश्न आम्ही विचारला. हे दोन्ही मुद्दे राजकीय दृष्ट्या माझ्या दृष्टीने फार महत्वाचे होते. तिसरा मुद्दा जो मी आता घेतलेला आहे तो म्हणजे तुळजापूरच्या मंदिराचा. तुळजापूरचं मंदिर हे मला माहित नाही तुम्ही किती लोक तुळजापूरला जाऊन आला असाल, आहेत का काही पत्रकार गेलेले. तुळजापूरचं मंदिराचा कलश आणि तुळजापूरच्या दगडाबद्दल मला प्रेम ह्याच्यासाठी आहे की ते एकच साक्षीदार आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांना बघितलंय. त्या कळसाखाली उभे राहून शिवाजी महाराजांनी आई भवानीचं दर्शन घेतलं आणि रयतेच्या राज्याची स्थापना करण्याचा आशीर्वाद त्यांना तिथनं मिळाला. आता ते कळस तुम्ही उतरवणार, ती दगड तुम्ही पाडणार. जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही प्राचीन म्हणजे हिटलर सारखा क्रूर कर्मा ह्याचं घर पाडलं गेलं नाहीये. तर लोकांना आठवण झाली पाहिजे की ह्या घरामध्ये तो क्रूर कर्मा जन्माला आला होता, तेच हे घर. करोडो लोक त्याचं घर बघायला जातात. ते असं कोण म्हटलं नाही की तो घाणेरडा माणूस होता, त्याचं घर पाडून टाका. इतिहासाची आठवण काढली गेली पाहिजे आणि त्याचं ते जिवंत प्रतीक असतं. उद्या आमची पोरं बाळे आज 15-20 वर्षांनी देवळात जातील, त्या काय सांगतील की एक देऊळ होतं, ते आता नाही आहे, पण इथे शिवाजी महाराज आले होते. इतिहास असा तुम्हाला पुसता येणार नाही. तुमच्या मनात शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला औरंगजेबाची कबर पण नको असते, आणि म्हणून तुम्हाला अफजल खानाचीही कबर नको असते, कारण का तुम्हाला शिवाजी महाराजांचं शौर्य लपवायचं असतं. जसा शिवाजी महाराज या देवीच्या देवळात गेले होते, कर्मकांड नाकारलेली एकमेव देवी जी महाराष्ट्रात असेल, जी माझी कुलस्वामिनी आहे, जी या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, ती तुळजाभवानी आहे. पंचक्रोशीतला कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा माणूस हा कुठल्याही आनंदाच्या क्षणी कुठल्याही सुखाच्या क्षणी जर कुठल्या देवळात जातो तर तो तुळजापूरच्या देवळात, तो खंडोबाच्या देवळात जातो. उद्या म्हणतील पंढरपूरचा पठोबाचं देऊळ, पांडुरंगाचं देऊळ छोटं झालंय तर ते आता चंद्रपूरला नेऊया. मग युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा, काय म्हणायचं, कुठे म्हणायचं. ती तुळजापूरची कपारी, त्या बांधलेल्या पायऱ्या त्या 12व्या शतकातल्या आहेत, 12व्या शतकातल्या. काय करताय तुम्ही? इतिहास पुसण्याची कामं करू नका. इतिहास तुम्हाला माफ करणार, पुढचं भविष्य तुम्हाला माफ करणार नाही, पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार. काही कोणाचे प्रश्न असतील तर विचार. अहो, निवडणूक आयोगच चोर आहे ना. चोर थोडी म्हणतो मी चोरी केली. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत ना त्यांना, बाकी काय आमची इच्छा नाही. हो, चुकीचा आरोप आहे, पण ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या ना. मी चोरी केली नाही म्हणतात ते, पण मंगळसूत्र तुझ्या हातात सापडलं त्याचं काय करायचं? मी चोरी केली नाही, अरे मंगळसूत्र हातात कसं आलं? नाही ते मला माहित नाही, असं नाही होत. पुराव्या सकट प्रश्न विचारले, पुराव्या सकट. आणि कमी जास्त नाही, 1 लाख मतांची चोरी दाखवली आहे. एक 4-5 हजाराची असती तर समजू शकत होतं मॅनेज. 15 दिवसात पुरावे सादर करण्याचं आवाहन पण केलं आहे. कोणी? आम्ही तर पुरावे दिलेत. राहुल गांधींनी पुरावे जाहीर लोकांसमोर दिले ना, पत्रकार परिषदेत दिले असे उघडून, टरा 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 टरा. आता कसले पुरावे मागतात? आणि ज्या कलमाखाली तुम्ही त्यांच्याकडे मागतात, सेक्शन 22, 23, त्याच्यात
तुम्ही शपथपत्र हे मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे. OP रावत नावाचे जे निवडणूक आयुक्त होते त्यांनी दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की निवडणूक आयोगावरती आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाचं हे काम आहे की ते आरोप सत्य आहेत असं मानून चौकशी करायची आणि त्याचा निर्णय द्यायचा. हे सत्य आहे असं आम्हाला लिहून दे, असं कुठेही कायद्यात नमूद नाही. ज्या सेक्शन 22 आणि सेक्शन 23 बद्दल ते बोलतायत त्याबद्दलच OP रावत हा काही छोटा माणूस नाही आहे. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिप्रेत असलेल्या निवडणूक आयोगाचा अध्यक्ष होता. हा राजीव सारखा निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नव्हता. कटपुतली नव्हता, बोलकं भावलं नव्हता तो. आणि हे म्हणण्याचा अधिकार आम्हाला काय का आम्ही लढलोय निवडणूक आयोगामध्ये 5 महिने आम्ही लढत होतो, आम्ही बघत होतो त्यांच्या हालचाली. पवारही बोलले होते की असं माझ्यासोबत घडलं ते वोटिंग चोरीचं. तर आपला मित्रपक्ष जोरात जोमाने भिडलेला आहे, तसं राष्ट्रवादी अशी ऍक्टिव्ह दिसत नाही. म्हणजे त्या आंदोलनात मी काय वेडा आहे का इथपर्यंत आलोय? म्हणजे तसं हे उघडपणाने इतकं मी समर्थन करतोय. आज निवडणूक आयोगाला भारतातलं पहिलं विरोधातलं पत्र कोणी लिहिलंय वाचा माझ्या ट्विटरवर जा. निवडणूक आयोगाने सकाळी पत्रक काढलंय आणि त्या पत्रकाला पूर्ण पानभर उत्तर मी दिलंय. काय असतं, पत्रकारांनी सूक्ष्म पद्धतीने बघण्याची गरज असते. तुम्ही मला हा प्रश्न विचारलाच नसता, तुम्ही माझं ट्विटरच बघितलेलं नाही. बघायचंय, उघडा माझं ट्विटर आत्ता. त्यांना ऑलरेडी निवडणूक आयोगाला मी पत्र देऊन टाकलं, त्या पत्राला उत्तर दिलं. म्हणजे फेसबुकवर जा, ट्विटरवर जा, इन्स्टावर जा, तिन्ही ठिकाणी मी पत्र टाकले. आम्ही समविचारी पक्ष म्हणण्यापेक्षा भारताची लोकशाही आणि भारताचं संविधान वाचवणं हे आमचं परम कर्तव्य आहे. मी राजकीय पक्षाचा कुठला कार्यकर्ता वगैरे मी म्हणून बोलत नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा परम भक्त आहे. संविधान वाचलं तर तुम्ही हा असा कॅमेरा पकडू शकाल. त्या दिवशी जाईल ना डब्यात, त्या दिवशी तुमच्या हातात ये नसेल. कारण का प्रश्न विचारणं हे फॅसिझमला आवडत नाही. फॅसिझम मध्ये सर्वात मोठा धोका काय असतो तर त्यांना प्रश्न विचारलेला आवडत नाही. केवळ बाबासाहेबांचं संविधान आहे म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ज्या दिवशी ते जाईल ना, प्रश्न विचारायची ताकद पण तुमची संपलेली असेल. आज मी अकोल्यामध्ये 9 तारखेला सुरू झालेली मंडल यात्रा या अकोल्यामध्ये आली. आज 16 तारीख आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा आमच्या दृष्टीने खूप उत्साह वाढवणारा आणि एक जागरूकता समाजामध्ये येते याचा पाहून माझ्यासारख्या बहुजनाला, वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्याला आनंद होतो. छोटा समाज जागा होणं ही बाबासाहेबांची इच्छा होती आणि ती बाबासाहेबांची इच्छा पूर्ण होताना दिसते. इतर मागासवर्गीय म्हणजे खऱ्या अर्थाने क्षुद्र, आणि या क्षुद्रांना मुख्य प्रवाहात येऊच द्यायचं नाही ही मानसिकता गेले 5000 वर्ष लोकांची होती. आणि त्याच मानसिकतेत आजही भारतातले अनेक जण वावरताना दिसतात. आश्चर्याची गोष्ट ही वाटते की ज्यांनी मंडळ आयोगाला विरोध केला, ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध केला, ते आज आमचा DNA हा क्षुद्रांचा आहे. क्षुद्र म्हणजे OBC. आणि जे क्षुद्रांना जगण्याचाच अधिकार नाही असं मानणारी लोक आज OBCचा असं कणवू आल्यासारखं एकदम प्रेम उतू चालल्यासारखं वागतात. एक साधा प्रश्न उपस्थित राहतो की जेव्हा मंडळ आयोग आला आणि जेव्हा VP सिंगांनी मंडळ आयोग काढला बाहेर, तेव्हा मग मंत्रिमंडळातनं राजीनामा देऊन VP सिंगांचं सरकार का पाडलं बरं तुम्ही? मंडळ आयोगाला विरोध करायचा म्हणून गोस्वामी, काय त्याचं नाव रे, राजीव गोस्वामी या पोराला पुढे करून त्याच्या शरीराला आग लावली गेली. तो बिचारा जळला आणि त्याच्यानंतर अख्खा भारत पेटवला. सवर्ण विरुद्ध क्षुद्र म्हणजेच OBC ही लढाई का पेटवलीत तुम्ही? हे पाप तुम्हाला पुसता येणार नाही. तुम्ही कितीही जरी चादर ओढलीत. आणि आम्हीच OBCचे उद्धार करते आहोत. शूद्रांना गेले 5000 वर्ष छळणाऱ्यांची मानसिकता ही तुमची खरी मानसिकता आहे. आरोप मान्य करायला आम्ही कोण म्हणणार? EC पळणारच आहे.
याचं उत्तर जनता देणार आहे त्यांना. आता मी साजिदशी बोलत होतो, साजिद बोलतो 4-4 याद्या ऑफिसमध्ये ठेवायला लागले, लोकांची लाईन लागली, नाव आहे की नाही केलं, नाव आहे की नाही केलं. आपल्याला असं वाटतं लोक खडबडून जागे झालेत. आणि तुम्ही उद्यापासून बिहारमध्ये यात्रेला आजपासून झालेल्या बिहारच्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद बघा. असं होतं का हो? असं होतं का? सर, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे राज्यात पहिली शासकीय कार्यवाही अधिकाऱ्यावर करण्यात आली आहे. बावनकुळे यांनी कारवाई केली. कुठल्या तहसीलदाराचं निलंबन केलं आहे. व्हिडिओ पोस्ट केला म्हणून सोशल मीडियावर. हे बघ, काही ठिकाणी मला वाटतं की सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा पाळल्याच पाहिजेत. काही काही अधिकारी आपण किती देखणे आहोत, आपण किती सुंदर आहोत, आपण किती शूर आहोत, आपली बॉडी कशी आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी काही मर्यादा या सरकारी अधिकारी म्हणून पाळल्याच पाहिजे. काही प्रोटोकॉल हे पाळलेच गेले पाहिजेत. आणि मला वाटतं जर बावनकुळेंनी तशी काही, मला माहित नाही कारवाई कशी आहे, पण मर्यादा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजे. तुम्हाला काही लिमिटेशन नाही, तुम्ही सरकारी नोकर आहात. सरकारची प्रतिमा ही तुमच्या म्हणजे त्या सरकारी नोकरांवरही अवलंबून असते. तेव्हा इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने यावं याला देखील मर्यादा, अधिकारी स्त्री असेल नाही तर पुरुष, त्याला मर्यादा ह्या असल्याच पाहिजेत. आणि जर तशी कारवाई केली असेल तर मी बावनकुळेंचं अभिनंदन करीन की योग्य निर्णय. दादा